शहाचं राजकारण, स्वकीयाकडून वारंवार करण्यात येणारी राजकीय कोंडी, मानापमान, भाजपाचा वाढता प्रभाव अशा विविध कारणामुळे अखेर अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असून त्या निर्णयास विजयसिंह मोहिते पाटील यांनीही अनुमती दिली आहे। रणजितसिंहाच्या या निर्णयामुळे आता माड्याचा तिढा सुटला असून बुधवारी भाजपाच्या पक्षश्रेष्ठीकडून माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा होईल असं स्पष्ट आहे। एकूणच 4 दिवसापासून माडा मतदारसंघात तयार झालेल्या तिढ्यामुळे महाराष्ट्रातील एक नामवंत राजकीय व्यक्तिमत्व असलेले मोहिते भाजपाच्या गळाला अडकला आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून असहकाराच्या धोरणामुळे माड्यात तिढा तयार झाला होता। नाना प्रकारे मती वापरून मोहिते पाटलांची राजकीय कोंडी करण्यात आली होती। राज्यातील अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवाराची घोषणा केली, पण मोहितेंच्या उमेदवारीला मात्र हिरवा कंदील दाखवण्यात आला नव्हता। शिवाय भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी रणजितसिंहास 2 दिवसात पक्षप्रवेशाबाबत अल्टिमेट दिली होती। त्यामुळे मोहितेंना मंगळवारी पक्षप्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं। त्यानुसार मंगळवारी शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्ता मेळाव्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपा पक्षप्रवेशाची घोषणा केली। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीतील नामवंत संपर्कात असल्याचं सांगत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। उमेदवारीबाबतचा तिढा सुटला असला तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस समोर गुंता वाढला आहे। मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे संजय मामाच्या समविचारी गटात फूट पडण्याची शक्यता असून या निवडणुकीत आता संजय मामा कोणता झेंडा हाती घेणार हाही एक प्रश्नच आहे। पण आता जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी माड्याचे शिंदे बंधू आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे।